संचालक आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक दुसरा लेक्चर घेऊन आलेलो आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात, त्याची काय अजून माहिती बघितली की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, कसं ओळखायचं, की ते एखादं इक्वेशन जर तुम्हाला दिलं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. आता हा त्याचा दुसरा पार्ट आहे. आज आपण दुसरे लेक्चर बघत आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये 2.1 त्याचा पहिला प्रॅक्टिस सेट बघितला. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आणि 2.3. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, सॉल्व इक्वेशन नाही. आपण याच्यामध्ये ते इक्वेशन्स जे आहे ते आपण सॉल्व करणार आहे. त्यामध्ये जो 2.2 आहे, जो दुसरा एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड बघणार आहे. आणि त्याचा जो नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे जो 2.3 एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. हे दोन मेथड आहेत की आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट्स कसे काढायचे. आपण पहिल्या जो एक्सरसाइज होता त्यामध्ये आपण बघितलं की बाबा आपल्याला ऑलरेडी रूट्स दिले होते. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये टाकत होतो. जर आपलं आन्सर 0 आलं तर आपण म्हणत होतो की ते त्याचं रूट आहे, ते इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे. मग आपण बघू की आपण आता बघणार आहे दुसरा प्रॅक्टिस 2.2 जो आपल्याला यामध्ये महत्वाचा आहे. याच्यामध्ये 6 एक्झाम्पल्स आहेत क्वेश्चन 1 मध्ये. पहिले क्वेश्चन बघू आपण. x² वजा 15x अधिक 54 0. याच्यामध्ये महत्वाचं काय, तुम्हाला a, b आणि c हे तीन ओळखता आले पाहिजे कोणती. जसं की याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये बघितलं a काय आहे 1, b काय आहे वजा 15, c काय आहे 54. त्याच्यामध्ये आपण काय करतो a नी c ला करतो म्हणजे पहिल्याने शेवटच्या करायचं. तर अंक कुठला 1 गुणिले 54 याचा गुणाकार काय येणार आहे 54. 54 चे फॅक्टर्स असे पाडायचे की त्याची बेरीज वजाबाकी किती आली पाहिजे 15 आली पाहिजे. काय करणार आपण याचा म्हणजे फॅक्टर काय येणार आहे 1 गुणिले 54, 2 गुणिले पुन्हा 3 गुणिले पुढे 4 ने भाग जातो याला नाही 5 नाही 6 ने जाते 6 90 54 बाकी कशाने भाग 4 नाही. आपल्याला काय पाहिजे यांची बेरीज किंवा वजाबाकी करायला पाहिजे. ते आपल्याला कुठे दिसतंय इथं भेटते बरोबर 6 6 90 54. मग आपण काय करणार इथं ही व्हॅल्यू इथं पुट करणार. इथं बरोबर x² वजा आणि याची बेरीज 15 आहे. दोघांना सेम साइन देणार आहे 6x वजा 9x अधिक 54 0. आता तुम्ही म्हणता की सर इथं 3 आणि 18 याची जर व्हॅल्यू आपण घेतली तर त्याचं सुद्धा वजाबाकी किती येते 15 येते. जर समजा तुम्ही ह्याला मायनस गेला ह्याला प्लस गेला 18 तून 3 गेले तरी इथं आपल्याला काय भेटणार आहे 15. पण आपण ती व्हॅल्यू घेणार नाही. का नाही, जर ते तुम्ही घेऊन जर सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर येत नाही, त्याची फोड बनत नाही. ठीक आहे. तुम्ही जर थोडी गणित सोडवली तर तुमच्या नंतर एक्सपिरियन्स नुसार तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आपण काय करणार पहिल्यांदा इथून कॉमन घेणार x वजा 6 बरोबर. पुढं यातून कॉमन काय आले वजा 9 घेतला आपण 9 सब 54 बरोबर. मग x वजा 6 इथं आहे इथं पण x वजा 6 दोघांमध्ये सेम आहे. दोघांचा आपण काय घेणार कॉमन घेणार x वजा 6 नंतर राहणार x वजा 9 0. दोघांचा गुणाकार 0 आलेला आहे म्हणजे एकतर ह्याची व्हॅल्यू 0 किंवा त्याची व्हॅल्यू 0 किंवा ह्याची व्हॅल्यू 0. म्हणजे आपण म्हणणार x वजा 6 0 और x वजा 9 0. तो वजा साइन कडे गेला तर अधिक x 6 आणि त्यांना x 9. ठीक आहे. इधर आपण लेना here आंसर here we get the root values equations are 6 and 7. हे आपलं उत्तर आलेलं आहे. जर ह्याच्या या इक्वेशन मध्ये तुम्ही 6 व्हॅल्यू टाकली तरी तिचे आन्सर 0 येणार. 9 जरी टाकले तरी तिची व्हॅल्यू 0 येणार आहे.
असं काही नाही की बाबा आन्सर प्रत्येक वेळी निगेटिव्ह पॉझिटिव्ह येऊ शकतं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कशाही प्रकारे येऊ शकतं. जर तुम्ही चॅनलला नवा असाल तर तुम्ही त्याला लाईक करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला जर कुठला नवीन व्हिडिओ आला तर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की व्हिडिओ नवीन आलेला आहे. ठीक आहे. दुसरा इक्वेशन सॉल्व्ह करायला घेऊ आपण. तुम्ही जर लाईक करायचं, लाईक केलं तर मला कसं कळतं की बाबा की तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला आहे, तुम्हाला तो समजलेला आहे. इथं पुढे करणार आपण. इथं 1 गुणिले c, इथं 20 एके 20, गुणाकार काय आला 20. याची फोड अशी करायची की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल तर तुम्ही म्हणू शकता 4 पंचे 20. याची बेरीज वजाबाकी काय येते, 1 येते. ह्याला प्लस आणि ह्याला मायनस. तुम्ही याला उलट सुद्धा करून चालणार, चिन्ह बरोबर पाहिजे. तर आपल्याला उत्तर काय पाहिजे, +1 म्हणजे अधिक 5 वजा 4, तेव्हा तुमची वजाबाकी काय येणार आहे. त्यावेळी इथे पुट करू आपण. x² वजा 4x अधिक 5x वजा 20 = 0. मग याच्यामध्ये पहिला तो काय कॉमन निघेल, x वजा 4. दुसऱ्यामधून काय कॉमन निघेल, दोघांमधून 5 कॉमन निघेल. इथे राहील 5 एके 5, 5 24 वजा 4 = 0. इथं आपलं पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट दोन्ही काय आले, सेम आलेलं आहे. त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, ते दोन्ही कॉमन होऊ शकतो. आपले दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर आहे. मग ते कॉमन घेऊ. ते आपण कॉमन घेऊ. x वजा 4 आणि x अधिक 5 = 0. दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे इथे याची व्हॅल्यू 0 किंवा या दुसऱ्या इक्वेशनची व्हॅल्यू 0 येणार आहे. मी इथे लिहिणार x वजा 4 = 0 और x अधिक 5 = 0. x वजा 4 = 0. इथं वजा 4 तिकडे गेलं तर अधिक 4. x = +2, x = -5. हे दोन व्हॅल्यू झालेल्या आहेत. सेम प्रकारे आपण लिहूया. थोडंसं आपण शॉर्टकट मध्ये लिहून टाकतो. Here we get the values of our equation as +4 and -5. Okay. इथं असं आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके. आपण बघू आता नेक्स्ट इक्वेशन, तिसरं इक्वेशन. याच्यामध्ये पण सेम प्रकारे पहिल्या आणि शेवटच्या 2 गुणिले 13 गुणिले 26 ची फोड अशी करायची की तुझी बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, 27. आपण काय करणार, 26 एके 26 आणि तेव्हाच काय होईल, त्याची बेरीज वजाबाकी काय होईल, 26 आणि 27. आपण काय करणार, हे प्लस दोघांना प्लस करायचं. इथं त्या व्हॅल्यूज पुट करू. 2y² अधिक 26y अधिक y अधिक 13 = 0. पहिल्यातून कॉमन काय आले, 2y. 2y कॉमन घेतला, शिल्लक राहील y अधिक 13 गुणिले 26 13 शिल्लक. दुसऱ्या याच्यामधून काय घ्यायला काहीच नाही, काय दिसत नाही. आपण कॉमन काय घेणार, कॉमन घ्यायचं असतो तरी सुद्धा काय ना कॉमन 1 अधिक 1 = y अधिक 13 = 0. y अधिक 13 इथं पण y अधिक 13 दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले म्हणजे आपण सोडवलेलं उत्तर बरोबर आहे. इथं दोन्ही कॉमन येणार, y अधिक 13 इथं 2y अधिक 1 = 0. म्हणजे इथं काय असणार आहे, तर हे याची व्हॅल्यू 0 किंवा ह्याची व्हॅल्यू 0 आणि ते दोघांचा गुणाकार 0 दिलेला आहे. तर हे 0 किंवा ते 0. आपण लिहिणार y अधिक 13 = 0 और 2y अधिक 1 =
अधिक 13 इकडे गेलं काय वजा 13 y इज इक्वल टू वजा 13 और y इज इक्वल टू अधिक 1 इकडे गेलं वजा आहे आणि 2 y निघून तिकडे गेलं वजा 1 चे 2. ओके, अशा प्रकारे येणार आहे. इथं आपल्याला काय भेटते, इथं आपल्याला भेटते व्हॅल्यूज. इथं आपण येणार की व्हॅल्यूज ऑफ here we get the values of above equation, root values of above equation as इथे काय देणार आपण वजा 13 वजा 1/2. अशा प्रकारे आपला आन्सर आलेलं आहे. असं आपण तिसरं एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण बघणार आहे चौथं, पाचवं आणि सहावं. ठीक आहे, आपल्याकडे चौथं इक्वेशन दिलेलं आहे. काय दिले 5m² बरोबर 22m + 15. हे इक्वेशन असं घेऊन चालत नाही. इक्वेशन कसं घ्यायला लागतं आपल्याला, याची व्हॅल्यू घ्यायची असते. आपण स्टँडर्ड इक्वेशन मध्ये ते पहिल्यांदा लिहायचं असतं. मग स्टँडर्ड इक्वेशन मध्ये काय झालं 5m² वजा 22m वजा 15 इज इक्वल टू 0. ओके, मी तुम्ही करणार पहिल्याने शेवटचे बघून 15 75. याची फोड काढा लवकर, मला काढता आली पाहिजे. मी सांगायच्या आधी काय ना ती फोड 75 ची फोड अशी करायची की त्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे 22. म्हणजे काय ना ती बरोबर आहे 25 3 75 आणि याची काय असणार आहे वजाबाकी. 25 मधून 3 गेला 22 करतात म्हणजे ह्याला वजा आणि याला याच्या वेळेला आपण इथं पुट करू. काय भेटतं बघू आपण, काय भेटणार आपल्याला 5m² वजा 25m अधिक 3m वजा 15 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघणार आपण 5 कॉमन घेणार. याच्यामध्ये कसं काढणार आपण बघा, पहिल्यांदा कॉमन काय मिळते 5m². 5m कॉमन घेतलं काय शिकायला m वजा 5 25 बरोबर. दुसऱ्या याच्यामध्ये कॉमन काय घेणार 3 ने बघा 3 आणि 15. त्यामुळे आपण अधिक 3 कॉमन घेतला काय शिकायला m वजा 3 5 इज इक्वल टू 0. m वजा 15 m वजा 15 पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट दोन्ही सेम आहे. दोन्ही आपण कॉमन घेणार. काय असणार m वजा 5 दुसरं 5m अधिक 3 इज इक्वल टू 0. या दोघांचा गुणाकार काय आहे 0. म्हणजे एक तर याची व्हॅल्यू 0 किंवा दुसऱ्याची व्हॅल्यू 0. म्हणजे काय देणार आपण m वजा 5 इज इक्वल टू 0 5m अधिक 3 इज इक्वल टू 0. दोन कुठल्याची त्याची व्हॅल्यू 0 होणार. म्हणजे वजा 5 तिकडे गेलं अधिक 5 m इज इक्वल टू अधिक 5. इथे काय होणार m इज इक्वल टू 5 मध्ये 3 इज इक्वल टू 0 अधिक 3 तिकडे गेलं वजा 3 म्हणजे 5m ला गुणिले इकडे आलं इथे व्हॅल्यू काय भेटते आपल्याला +5 आणि वजा 305. ठीक आहे, इथे आपण काय म्हणणार हियर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ here we get the root values of our equation. या इक्वेशनची जी व्हॅल्यूज आहेत ते काय आलेले आहेत as काय लिहिणार +5 वजा 305 अशा दोन व्हॅल्यूज आलेल्या आहेत. आता दुसरं बघू आपण याच्यामध्ये कसे पहिल्याने शेवटच्या व्हॅल्यू काय काय म्हणणार आपण 2 गुणिले a आणि c 2 ने 1/2 लावलं. 2 गुणिले 1/2 काय बनणार 2 1 2 2 1 2 म्हणजे गुणाकार काय आहे 1 ची फोड अशी करायची म्हणजे बेरीज वजाबाकी 2 आली पाहिजे. म्हणजे तेच काय येणार आहे 1 1 1 बरोबर. तेच व्हॅल्यू फोड करायची बेरीज येते म्हणजे दोघांना मायनस आहे. म्हणजे लिहिणार आपण 2x² वजा x वजा x अधिक 1/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात येते का? लक्षात येत असेल तर लाईक कराय. त्यामुळे मला थोडंसं आनंद मिळेल, मला पण छान वाटेल. ठीक आहे, मग याच्यामध्ये 2x² वजा x वजा x अधिक 1/2 बरोबर 0. पहिल्यांदा
एक्स येणार. काय येणार आहे? एक्स. एक्स मधून जर आपण एक्स कॉमन काढला तर काय शिल्लक राहील? 2x वजा 1. ठीक आहे. आता नंतरच्या याच्यातून कॉमन काय निघेल? काय निघणार आहे? जर आपण बघितलं तर आपण इथं काय नाही म्हणजे 1 दिसतोय. तिथं आपल्याला काय करावं लागेल? 1/2 कॉमन घेतला. ठीक आहे. 1 ची फोड काय आहे? अर्ध्यामध्ये. मग आपल्याला काय माहिती? 1/2 गुणिले 2 बरोबर 1 असते. बरोबर. अर्ध्याची दुप्पट काय असते? 1 असते. इथं आपण काय करणार? जर 1 जर आपण काढून घेतला शिल्लक काय राहील? 2. म्हणजे ह्याच्यातून जर आपण कॉमन काय काढतोय? अर्धा कॉमन काढतो. हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं काय म्हणताय? थोडंसं किचकट गणित आहे, पण त्यामध्ये आपण घाबरायचं नाही. आपला कॉन्फिडन्स राहायला पाहिजे. आपल्याला ते आलं पाहिजे. दोघांमधून आपण कॉमन काय घेतोय? 1/2. फक्त 1/2 वजा 1/2. शिल्लक काय राहील? 2x आणि इथं वजा 1 इज इक्वल टू 0. कळत नसेल इथं उलट जाऊन बघायचं. वजा 1/2 गुणिले 2 ला 2 केलं वजा 1 सांगितलं. पहिल्याने शेवटचं वजा वजा अधिक 1/2 गुणिले काय राहिलं आपलं? 1/2. ठीक आहे. इथं 2x वजा 1, इथं पण 2x वजा 1. दोन्हीकडे सेम ब्रॅकेट आहे म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर आहे. इथून आपण लिहिणार 2x वजा 1 आणि शिल्लक काय राहिलं? x वजा 1/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता आपल्याला नेहमीसारखं ब्रॅकेट भेटलंय. म्हणजे याची व्हॅल्यू 0 किंवा दुसऱ्याची व्हॅल्यू 0 येणार. मग इथं मी लिहिणार 2x वजा 1 इज इक्वल टू 0 और x वजा 1/2 इज इक्वल टू 0. दोघांपैकी एकाची व्हॅल्यू 0 आहे. इथं -1 आहे. तिकडे गेल्यानंतर काय होणार? +1. 2x इज इक्वल टू 1. 2x ला गुणिले तिकडे गेला 1/2 इथं -1/2 तिकडे गेल्यानंतर +1/2. x इज इक्वल टू 1/2. आता तुम्ही म्हणता सर काय आलंय? हे 1/2 ते पण 1/2 कसं काय आलं? जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम आहे याचा अर्थ काय असतो? की ही एक वर्ग राशी आहे. असे व्हॅल्यूज येत असतात. तसं काही सांगता येत नाही. वर्ग राशी नाही काय वेळ येऊ शकतो? दोन्ही जे रूट्स आहेत ते आपले 1/2 आलेले आहेत. चला मी तर आपण काय लिहिणार? हे आन्सर मध्ये काय लिहिणार? Here we get the values of above equation as 1/2. की तुम्ही एकदा 1/2 लिहिलं तरी चालेल. कोणताही प्रॉब्लेम नाही. पुढचं इक्वेशन बघू आपण. पुढचं एक्झाम्पल 6x वजा 2/x बरोबर 1. हे सोडवणार कसं आपण? इथं हे स्टँडर्ड इक्वेशन. सर्वात पहिल्यांदा छेदामध्ये x येतो आपल्याला नको. आपण काय करणार? मल्टिप्लाय बोथ साइड बाय x. इथे लिहिणार आपण मल्टिप्लाय LHS आणि RHS या दोन्ही साइड्स आपण काय करू? x ने मल्टिप्लाय करू. दोन्ही साइड जर आपण x ने मल्टिप्लाय केलं आपल्याला काय भेटेल? 6x² वजा 2 इज इक्वल टू x. हे आपल्याला इक्वेशन भेटणार. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊ. x² हे अधिक x इकडे आल्यानंतर वजा x वजा 2 इज इक्वल टू 0. मग आता a ने आपण c लिहून 6 गुणे 12. 12ची फोड अशी करायची की त्याची बेरीज वजाबाकी 1 आली पाहिजे. काय येणार? 4 3 चौक 12. आपण लिहिणार 3 गुणिले 4. याची वजाबाकी 1 येते. वजा 1 म्हणजे ह्याला अधिक आणि वजा. ही व्हॅल्यू आपण अशा करून काय लिहिणार आपण? 6x² अधिक 3x वजा 4x वजा 2 इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज मध्ये आपण काय करणार आहे की जे कॉमन काय येणार आहे? 3x. 3 2 6 आणि 1
शिल्लक राहणार अधिक 1. इथं काय कॉमन येणार आहे? कॉमन काय येणार आहे? वजा 2. इथं शिल्लक काय येणार? 2 गुणिले 4 x आणि अधिक 1 इज इक्वल टू 0. आता इथं पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट दोन्ही सेम आलेले म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर आहे. इथे लिहिणार 2x अधिक 1 आणि इथून शिल्लक काय राहणार? 3x वजा 2 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0 किंवा ह्याची व्हॅल्यू 0. इथे मांडणी करणार काय? 2x अधिक 1 इज इक्वल टू 0 और 3x वजा 2 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे मांडणी केली जाते. इथं आपण काय लिहिलं? अधिक 1 तिकडे गेल्यानंतर काय होणार? वजा 1. म्हणजे इथं 2x इज इक्वल टू वजा 1. 2x ला गुणिले तिकडे गेला तर x बरोबर -1/2. सेम प्रकारे इथं वजा 2 तिकडे गेल्यानंतर अधिक 2. 3x ला गुणिले इकडे गेला भागिले. इथे आपण लिहिणार here we get the root values of above equation. Here we get the root values of above equation as इथे लिहिणार -1/2 -1/2 2/3. असे दोन इक्वेशन आलेले आहेत. दोन व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. दोन व्हॅल्यूज आलेल्या आहेत. हा आपण पहिला क्वेश्चन